ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये श्रीरामपूर रोडवरती असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या पाटाजवळ एसटी बस आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीवरील 48 वर्ष इसम यांचा मृत्यू झालाय। ही घटना 11 जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे। अकलूजवरून श्रीरामपूरकडे जाणारी एसटी बस आणि दुचाकीचा 11 जून रोजी रात्री 7:30च्या दरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरामधील न्यू इंग्लिश स्कूलच्या पाटाजवळ समोरासमोर जोराची धडक बसून अपघात झालाय। या धडकेमध्ये राहुरी तालुक्यातील कोपरे येथील रहिवासी असलेले रामेश्वर कांतीलाल जगताप यांना गंभीर मार लागला होता। यावेळी वैष्णवी चौक परिसरामधील शांताराम मोरे, ठोंबरे सर, मयूर मोरे, मनोज तांबे, संभाजी शिंदे, सूरज गागरे तसेच बाळासाहेब तांबे यांनी तातडीनं धाव घेत जखमी अवस्थेमध्ये असलेल्या जगताप यांना रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेमधनं रुग्णालयामध्ये नेलं। मात्र वैद्यकीय सूत्रांनी रामेश्वर जगताप यांना मृत म्हणून घोषित केलं। घटनास्थळी शांताराम मोरे, हॉटेल श्रद्धाचे ठोंबरे बंधू मयूर मोरे, मनोज तांबे, संभाजी शिंदे, योगेश शिंदे, सूरज गागरे, बाळासाहेब तांबे यांनी मदतकार्य केले। सकाळी राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये रामेश्वर जगताप यांच्या मृतदेहावरती शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। मयत रामेश्वर जगताप यांच्या पश्चात पत्नी, आई, 2 मुलं, भाऊ, भाऊजाई असा मोठा परिवार आहे। या घटनेनं कोपरे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।